तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा आणि दीर यांना अटक झालेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। सासरा आणि दीर यांना अटक झाली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? अटक झाली ही चांगलीच गोष्ट आहे। चला उशिरा का होईना अटक केली। आता पोलीस या सगळ्यांमध्ये काय कारवाई करतात हा खरा औत्सुक्याचा विषय आहे। कारण गेल्या 4-5 दिवसांपासून पोलिसांची भूमिका प्रचंड संशयास्पद राहिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस काय चार्जेस लावतात आणि तपासाची दिशा कोणत्या याच्याने नेली जाते की जेणेकरून खरोखरच त्यांना शिक्षा होईल, ही जुजबी मलमपट्टी आहे, हे बघणं खरं औत्सुक्याचं असेल। आता या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? या प्रकरणामध्ये आता जी कारवाई केलेली आहे ती 498 नुसारची कारवाई ती ऍज इट इज असायला पाहिजे। परंतु या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण आहे त्या निलेश चव्हाणला सुद्धा अटक करून त्याच्यावर मकोका लावण्याची जास्त गरज आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये लग्नामध्ये जो काही ऐवज दिलेला होता तो सगळा ऐवज पुन्हा एकदा हस्तगत करून पोलिसांनी तो कसपटे कुटुंबाच्या स्वाधीन होणं सुद्धा गरजेचं आहे। कारण हे सगळं वैष्णवीचं स्त्रीधन आहे। त्यामुळे फॉर्च्युनर गाडी असेल, 51 तोळे सोनं असेल किंवा 7.5 किलोची चांदी असेल किंवा जे काही देणं घेणं असेल, हे सगळं पहिल्यांदा या कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द झालं पाहिजे। सुषमाताई, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की यांची अटक झाली आहे की त्यांनी सरेंडर केलंय हे अजूनही चित्र स्पष्ट नाहीये। मात्र काल काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा तशाच उमटत होत्या की जर या दोघांनी सरेंडर केलं तर या दोघांना राजकीय पाठबळ आहे असंच म्हणावं लागेल। तर याकडे तुम्ही कसं पाहता? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय, कारण कालपासून काही नावं येत होती। मी आत्ताच घाईघाईने ती नावं डिस्क्लोज करणार नाही, परंतु यांचे काही राजकीय लागेबांधे असणारे पुणे जिल्हा बँकेत संचालक वगैरे पदावर असणारी काही माणसं आहेत, जी माणसं यांच्या सोबत होती। आता ही माणसं तिथेच राहत होती का, तिथेच आश्रय दिलेला होता का, आणि पोलिसांनी अटक केलेली आहे की पोलिसांकडे स्वतःहून हजर झालेले आहेत, यावर सुद्धा पोलिसांनी किती प्रामाणिकपणे या प्रकरणामध्ये काम केलंय हे स्पष्ट होईल। सुषमाताई, काल अजित पवार ऍक्शन मोडमध्ये दिसले, त्याच्यानंतर फडणवीसांनी म्हटलं की दोषींना सोडलं जाणार नाही। दोघंही आक्रमकपणे दिसले। या घटनेला 6 ते 7 दिवस उलटून गेले। गुन्हा दाखल तर झालेला होता, मात्र ही दोघंही फरार होते। काल ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये येतात आणि आज पहाटे या दोघांच्या अटकेची बातमी येते, तर याकडे तुम्ही कसं पाहता? याचा अर्थ गुन्हा घडून गेल्यानंतरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत का? त्यांच्या ऍक्शन मोडमध्ये येण्यासाठी कुणाचा तरी जीव जाणं गरजेचं आहे का? ते 24/7 ऍक्शन मोडमध्ये राहूच शकत नाहीत का? कारण इथे एक घटना घडली, अगदी त्याच वेळेला 19 तारखेला नाशिक येवल्यामध्ये दुसरी घटना घडली। भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सुद्धा सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। अगदी 2 दिवसांपूर्वीची घटना आहे। तर ह्या सगळ्या घटना का घडतात? कारण सरकार नावाची यंत्रणा ही अत्यंत बिनधास्त असते। या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात संशयास्पद काय असेल तर यंत्रणा म्हणून कुणीही वैष्णवी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहिलं नाही। ना पोलीस खातं पाठीशी राहिलं, ना महिला आयोग पाठीशी राहिला। महिला आयोग नावाची तर अंधश्रद्धाच आहे आपल्याकडे म्हणायला पाहिजे, कारण मयुरी हगवणेच्या प्रकरणात जर त्यांनी तातडीने दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे आज आपल्यामध्ये हयात असती। बरोबर, नक्कीच। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी, तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। पुण्यामधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी आता पहाटे कारवाई केलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा आणि दीर या दोघांना अटक करण्यात आली आहे।